तर कशा आहात सगळ्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. तो गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग आणि गुड नाईट. तर कधी व्हिडिओ बघता हे मला माहित नाही. आजपासून मी हा इंट्रो ठेवायचा असं एक करतोय प्लॅन, कारण मी जे व्हिडिओ बनवतो ते तुम्ही कधी बघताय आणि त्याचसोबत माझ्या गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग आणि गुड नाईटने जर तुमचा दिवस चांगला जात असेल तर मी का नको बोलू. म्हणून असं एक सकाळपासून विचार होता आणि मी आत्ताच एक रील बघितली. त्याच्यावर तो आता तो द काहीतरी हा शो म्हणून एक हॉलिवूड मूवी आहे, ती जुनी आहे आणि तो लेजेंडरी ऍक्टर आहे आणि त्यानं तो हा डायलॉग बोलला. तो बोलला की आपण आपल्या इंट्रोमध्ये ऍड करूया. तर ब्लॉगची सुरुवात आहे अशी आणि जाम कंटाळा आलाय. घरात काय करू काय समजत नाही. कुठं बाहेर जायचं बोललो तरी पण मला काय जमत नाही आहे आणि घरात बोललो काय शूट करूया तर ते पण काय कळत नाही काय करू. ते काय करू काय समजत नाही. जाम कंटाळा आलाय बसून बसून. मग आता उघडलं ड्रॉवर, भाईचा अल्बम आहे, ते फोटो आहेत, पझल आहे, कॅमेरा आहे पण कॅमेराला चार्जिंग नाही. चार्जिंग असले तरी पण करू काय ते काय कम समजत नाही आहे. जाम 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 कंटाळा आला. घरात राहून बाहेर जायचं बोललो तर उन्हातून आता बाहेर कुठे जाणार आणि बाहेर जाऊन तू करू तरी काय काय समजत नाही. बघू संध्याकाळी ट्राय करेन. आता तरी वाजले किती 2:30 वाजायला आलेत. जेवण घेऊया आणि मग त्याच्यानंतर काय होतंय कसं होतंय बघू. हां, तर एक पिक्चर डाउनलोड केला तर तो बघू. तो मी आता इंट्रो केला तुम्हाला बोललो तर त्याचा तो पिक्चर आहे तो डाउनलोड केलाय. तर त्याच्याबद्दल एक छोटा बोलीन आणि मग आधी बघीन तो पिक्चर कसा आहे, कारण की ती एक रील आली. मग त्या रीलवरती मी नाव सर्च केलं आणि असे इन्सिडेंट माझ्यासोबत भरपूर घडतात की मी रील बघतोय, शॉर्ट्स बघतोय, कुठलं एखादं पिक्चरचं आलं आणि त्याच्यात मग ते हिट झालं पिक्चर किंवा तो शॉर्ट्स, तर त्याला मी कमेंटमध्ये जातो. कमेंटमध्ये आधीच काय असतं माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. मग ते जाऊन मग मी कमेंटमध्ये बघतो त्या पिक्चरचं नाव आणि मग त्या पिक्चरचं नाव आलं, सर्च केलं, पिक्चर डाउनलोड केला आणि आता तो पिक्चर पाहूया आणि त्याच्यानंतर मग त्या पिक्चरबद्दल थोडंसं बोलू आणि मग पुढचं काय तो व्हिडिओ तुम्हाला समजेलच ब्लॉगमध्ये. आणि हां, माझे व्होकेशनली म्हणजे असं रिमाइंडर ब्लॉग असतात तर त्याला चांगले व्ह्यू जातात, पण डेली ब्लॉग आहेत त्याला अजून व्ह्यू तुम्ही सपोर्ट करत नाही. तर डेली ब्लॉगला देखील तुम्ही नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बघा. बाकी सोबत व्हिडिओ पण बघा. तर फायनली निघालोय आता. भरपूर दिवसानंतर आपण जातोय बाहेर. तर बोललो की एक राऊंड मारून येऊया, नीट व्यवस्थित जाऊ बाहेर. आणि कंटाळा येते घरात. मला काय बोलू कधी कधी ना ते पण सुचत नाही. तरी बघू मोठं ब्लॉग बनवायचं पण तर मोठं ब्लॉग बनवून कुठं जाईन काय करेन काय सुचत नाही मला. फक्त चला घराच्या बाहेरचा पडलेला आहे. थंडीतून हा प्रॉब्लेम जाम होतोय की गाडीवर धूळ जाम बसते आणि जेवढी पुसतोय तेवढंच परत बसणार 10-15 मिनिटांना. इथं जरा हे झालेलं आहे ते पण पुसूया. आता निघतो आणि हे आहे ते जरा पाण्याची बॉटल घेऊ आणि मग टाकू आणि मग पुसू. चैत्यभूमीला आलो आणि 6 डिसेंबरची सगळी तयारी चालू आहे. तब्बल आता काही दिवस म्हणजे डिसेंबरचे 5 आणि आज तारीख आहे 28 म्हणजे 29, 30 आणि ते 5 म्हणजे एकूण 7 दिवस म्हणजे 1 आठवडाच बाकी राहिला 6 डिसेंबरच्या तयारीला. आणि सगळं पाहू शकता मागं बांधकाम सगळं चालू आहे. पहिल्यांदा एवढं वरली सिलिंगच्या खाली मी एवढ्या म्हणजे बोटी आहेत तर शिप्स आहेत तर पहिल्यांदा एवढं बघतोय मी. पहिल्यांदा एवढ्या जास्त आणि पहिल्यांदा कधी बघितल्या नव्हत्या.
तर आलोय बोललो बंधूंना भेटूनच जाऊया सौरभला. साईला गेला UP की लखनौला कुठेतरी फिरायला आणि हा आता आहे घरात. आज कुठं वाटतं गेला नाही. तर अशा प्रकारे ब्लॉगचा एंड. तर आज दिवसभर काय करण्यासारखं नाही झालं. 7:30ची तयारी चालू झाली आहे चैतुबंबीला आणि 30 तारखेला कार्यक्रम आहे त्याची रंगीत रिहर्सल झाली. तर काय मला पण एक छोटासा रोल आहे जो तुम्ही बघाल आणि एक वेगळं असं वाटतं पहिल्यांदा आता स्टेज परफॉर्मन्स. तर बस एवढंच बोलून मी आता व्लॉग एंड करतो आणि बघू 30 तारखेचा जो व्लॉग येईल तर त्याचे जे नाटक आहेत ते वेगवेगळे पण टाकेन आणि त्याचसोबत कार्यक्रमासोबत पण टाकेन. मी सकाळपासून कार्यक्रम आहे. सगळ्यांना सांगण्यात येतं की या पहा तुम्ही संविधानाची जागृती, संविधानाचा अजून जास्त प्रसार, जास्तीत जास्त लोकांना कळायला हवं संविधान, म्हणून तो कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. आणि एवढंच बोलून माझे मी 2 शब्द समाप्त करतो.